महाराष्ट्र हा संतांची, वीरांची आणि समृद्ध इतिहासाची भूमी आहे. या भूमीत अनेक प्राचीन मंदिरे आहेत, ज्यांनी आपली सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा जपली. अशाच मंदिरांपैकी एक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथे कृष्णा नदीच्या काठी वसलेले कोपेश्वर मंदिर. हे मंदिर सुमारे 800 ते 900 वर्षांपूर्वी असल्याचे मानले जाते. इतिहासकारांच्या मते हे मंदिर शिलाहार राजा गंडरादित्य यांनी इसवी सन 12व्या शतकात बांधले. नंतर यादव राजांनीही या मंदिराचे जतन आणि विकास केला. त्यामुळे या मंदिरात त्या काळातील अद्भुत शिल्पकला आणि वास्तुकलेचे उत्कृष्ट दर्शन घडते. कोपेश्वर मंदिराची वास्तू खरोखरच विलक्षण आहे. या मंदिराची रचना 4 भागांमध्ये विभागलेली आहे: स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह. यातील सर्वात आकर्षक भाग म्हणजे स्वर्गमंडप. हा मंडप गोलाकार असून त्याचे छत पूर्णपणे उघडे आहे. जणू काही आकाशाशी थेट संवाद साधणारी ही रचना आहे. स्वर्गमंडपामध्ये 48 सुंदर कोरीव स्तंभ आहेत. प्रत्येक स्तंभावर नाजूक आणि जिवंत वाटणारी शिल्पे कोरलेली आहेत. त्या काळातील कलाकारांची कल्पकता आणि कौशल्य पाहून आपण थक्क होतो. मंदिराच्या भिंतींवर आणि स्तंभांवर देवदेवतांची मूर्ती, नृत्यांगना, योद्धे, प्राणी आणि विविध पुराणकथांचे प्रसंग अत्यंत सुंदर पद्धतीने कोरलेले आहेत. मंदिराच्या तळाशी हत्तींच्या कोरीव मूर्तींची पट्टी आहे, जी मंदिराचा भार सांभाळत असल्यासारखे भासते. या मंदिराचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे शिवमंदिर असूनही येथे नंदीची मूर्ती नाही. भारतातील बहुतेक शिवमंदिरांमध्ये नंदीची मूर्ती असते, परंतु कोपेश्वर मंदिरात ती दिसत नाही. त्यामुळे हे मंदिर अधिकच वेगळे आणि रहस्यमय वाटते. या मंदिरामागे एक सुंदर पौराणिक कथा देखील सांगितली जाते. दक्ष प्रजापतीने एक मोठा यज्ञ आयोजित केला होता, पण त्याने भगवान शिव आणि देवी सती यांना आमंत्रण दिले नव्हते. तरीही देवी सती त्या यज्ञस्थळी गेल्या, परंतु तिथे त्यांचा अपमान झाला. हा अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी यज्ञाच्या अग्नीत आत्मदहन केले. ही बातमी कळताच भगवान शिव प्रचंड क्रोधित झाले. त्यांचा हा प्रचंड कोप शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांना या ठिकाणी आणले असे मानले जाते. येथे आल्यावर भगवान शिवांचा कोप शांत झाला आणि म्हणून या ठिकाणाला कोपेश्वर असे नाव पडले. या मंदिरात शिवलिंगाबरोबरच विष्णूचे धोपेश्वर लिंग देखील आहे. त्यामुळे येथे शिव आणि विष्णू या दोन्ही देवतांची पूजा केली जाते. ही गोष्ट हिंदू धर्मातील एकात्मतेचा आणि समन्वयाचा सुंदर संदेश देते. कोपेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर भारतीय स्थापत्यकला, इतिहास आणि संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहे. इतक्या शतकांनंतरही हे मंदिर आजही तितक्याच भव्यतेने उभे आहे आणि आपल्या पूर्वजांच्या कलेची साक्ष देत आहे. आजच्या आधुनिक युगात आपण प्रगती करत असताना अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे.